आता त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत, बरोबर. त्याच्यामध्ये वैयक्तिक म्हणजे काय, प्रोप्रायटरशिप. आपल्या उद्योगात आपण काढतो, ज्यांच्याकडे आता बिझनेस त्यांना माहित असेल, MSME सर्टिफिकेट, त्याच्यामध्ये आपल्याला मेन्शन झाला प्रोप्रायटरशिप म्हणजे तुमचा वैयक्तिक उद्योग आहे. तर तो तुम्ही वैयक्तिक कुठलाही उद्योग सुरू केला तर तो त्याला अनुदानच पात्र आहे. दुसरं म्हणजे भागीदारी म्हणजे काय, पार्टनरशिप फॉर्म. तुम्ही पार्टनरशिपमध्ये जो काही करतो तो. प्रायव्हेट लिमिटेड म्हणजे खासगी उद्योग. FPC FPO म्हणजे काय, फार्मर प्रोड्युसर कंपनी. त्यानंतर बचत गट, सेल्फ हेल्प ग्रुप. पाच पॉईंट्स आहेत, ओके. ते 5 पॉईंट आपण कव्हर करणार आहे. याच्यामध्ये पहिला जो पॉईंट आहे तो काय, वैयक्तिक लाभाचा प्रकल्प. वैयक्तिक लाभाचा प्रकल्प म्हणजे काय, मगाशी तुम्हाला जे सांगितलं, पाचव्या घटकामध्ये आपण कुठल्या कुठल्या संस्था बघितल्या, फार्मर प्रोड्युसर कंपनी बघितली, बचत गट बघितली, पार्टनरशिप बघितली, वैयक्तिक. आता याच्यामध्ये तुमची समजा वैयक्तिक प्रोप्रायटरशिप आहे, पार्टनरशिप आहे किंवा प्रायव्हेट लिमिटेड आहे, तर त्याला मिळणारा अनुदान आहे ना, त्याचा एक क्रायटेरिया फिक्स आहे. ते किती दिसणार तुम्हाला, 35% जास्तीत जास्त 10 लाख रुपये, ओके. मग याच्यामध्ये कमीत कमी प्रोजेक्ट कॉस्ट लागते तुम्हाला आणि जास्तीत जास्त प्रोजेक्ट कॉस्ट किती. आता प्रोजेक्ट कॉस्ट, प्रकल्प मूल्य म्हणजे नक्की काय, तर प्रकल्प मूल्यामध्ये तुमचं मशिनरी येतं, बांधकाम येतं आणि फर्निचर येतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचा 1 लाखाचा प्रकल्प आहे, तर त्याच्यामध्ये 70% मशिनरी आणि 30% बांधकाम आणि थोडंफार फर्निचर तुम्ही करू शकता. म्हणजे घटक कुठले कुठले जातात. बिझनेस आपल्याला बिझनेसला काय काय लागतं आपल्याला, तुमची जागा आली, त्याच्यानंतर तुमच्या कामगारांचा खर्च आला, रॉ मटेरियल आलं, मशिनरी आल्या, त्याच्यानंतर फर्निचर आलं, त्याच्यानंतर तुमचं बांधकाम आलं, ओके. ह्यातले हे 7-8 घटक आहेत. ह्यातले 3च घटक तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता ठोकळ. मेजॉरिटी तुम्ही 70% मशिनरीसाठी घेऊ शकता, 30% बांधकामासाठी घेऊ शकता आणि त्याच्या अनुषंगाने थोडंफार फर्निचर हे त्याच्यामध्ये टाकू शकता. असा कमीत कमी 1 लाख आणि जास्तीत जास्त किती, 28,60,000 पर्यंत तुम्ही याच्यामध्ये प्रोजेक्ट करू शकता. 28,60,000च्या 35% म्हणजे किती आले, 10 लाख रुपये आले. म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त 10 लाख रुपये अनुदान भेटतात ह्या 3 घटकांसाठी. क्लिअर. याच्यामध्ये 90% बँक लोन घेणं अपराध आहे. हा, त्याच्यामध्ये प्रकल्प मूल्याचे पहिलं बायफर्गेशन सांगितलं ना, 7-8 घटक सांगितले बिझनेस उभा करायला काय काय लागतं, त्याच्यातल्या 2-3 घटकाला अनुदान भेटतं आपल्याला. आणि याच्यानंतर प्रकल्प मूल्याचं अजून एक बायफर्गेशन काय आहे की तुम्हाला स्वगुंतवणूक टाकावी लागते, काही बँक लोन येतो आणि काही गव्हर्नमेंट येतो. गव्हर्नमेंट देण्याचा जो क्रायटेरिया तो फिक्स आहे, तो किती आहे आता सांगितला 35%. क्लिअर. आणि स्वगुंतवणूक किती करायची तुम्हाला, 10 ते 25% करायची. म्हणजे असं धरून चला 1 लाख रुपयाचा तुम्हाला प्रोजेक्ट करायचा, तर 1 लाखात कमीत कमी 10,000 आणि जास्तीत जास्त 25,000 तुम्हाला घालायचे. उरलेलं जे आहे ते काय होतं, बँक लोन होतं. आणि बँक लोन मधून गव्हर्नमेंटची सबसिडी मायनस होतं. तर ते कसे होते, समजा तुम्ही 10,000 रुपये टाकले तर लोन किती होणार तुमचं, 90,000 रुपये. तुम्ही 20,000 टाकले, लोन किती होणार, 80,000 रुपये होणार. मग ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंट सबसिडी कुठे, 80,000चं लोन तुम्हाला सँक्शन होतं, डिस्बर्समेंट होतं, ओके. डिस्बर्समेंट झाल्यानंतर त्याच्यावर हप्ते तुम्ही सुरू करता. 6 ते 7व्या महिन्यामध्ये गव्हर्नमेंटची सबसिडी येते. मग 1 लाखाला 35% किती येणार आहे, 35,000 रुपये, ओके. मग ते समजा तुम्ही 90,000चं लोन झालं तर त्याच्यातून 35,000 6व्या महिन्यात मायनस होणार आणि उरलेल्या अमाऊंटवरती तुम्हाला रेस्ट ऑफ द इयर लोन फेडायचं. क्लिअर. त्याच्यानंतर हे सामायिक. पहिला कुठला होता, वैयक्तिक लाभ, म्हणजे जो